आपण थेट नाशिकमध्ये जाऊया. लक्ष्मण घाटोळ सध्या आपल्यासोबत आहेत. लक्ष्मण, नाशिकमधली काय सध्याची परिस्थिती आहे? आकडेवारी कशा पद्धतीची बघायला मिळते? नाशिक विधान परिषदेच्या जागेवर सुद्धा शिवसेनेचा दावा बघायला मिळतोय. आम्हीच नाशिकच्या जागेचा जर विचार केला तर नाशिकच्या जागेवरती शिंदेच्या शिवसेनेचे उमेदवार जे आहे, अर्थात शिंदेची शिवसेना यांच्याकडे ही जागा आहे. सध्या विद्यमान जे आमदार होते गेल्या वेळेला ते शिंदेच्या शिवसेनेचे होते आणि त्यामुळे शिंदेच्या शिवसेनेचा दावा जो आहे तो नाशिक विधान परिषदेवरती आहे. मात्र असं असलं तरी नाशिकमध्ये जर एकूण मतदान जर बघितलं तर जवळपास 621 मतदान आहे आणि त्या 621 पैकी जवळपास 190 ते 200 मतदान जे आहे ते एकट्या भाजपकडे आहे. उर्वरित 170 ते 175 मतदान हे शिंदेच्या शिवसेनेकडे आहे आणि 100 ते 107 मतं ही अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडे आहे. त्यामुळे नाशिकमधल्या विधान परिषदेच्या निवडणुकीचा जर विचार केला आणि मतांची संख्या जर बघितली तर भारतीय जनता पक्षाकडे सर्वाधिक मतदान नाशिकमध्ये आहे. मात्र असं असलं तरी युतीचा धर्म हा पाळावा लागेल म्हणून भाजप ही नाशिकची जागा जी आहे ती शिंदेच्या शिवसेनेला देण्याची शक्यता अधिक प्रमाणात आहे, कारण विद्यमान आमदार जे आहे ते शिंदेच्या शिवसेनेचे आहे. मात्र असं सगळं जरी असलं तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची देखील भूमिका यामध्ये अत्यंत महत्त्वाची आहे. याचं कारण आहे त्यांच्याकडे जवळपास 100 ते 125 मतदान आहे आणि त्यामुळे ही 100 मतांची संख्या कुणाच्या बाजूने जाते त्यावरती देखील बऱ्याच गोष्टी अवलंबून असणार आहे. आणि म्हणून नाशिकमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गट हा अत्यंत महत्त्वाचा आणि निर्णायक पक्ष आहे. असा या सगळ्या परिस्थितीमध्ये तो भाजपसोबत जातो की शिंदेच्या शिवसेनेसोबत जातो हे सगळं बघणं महत्त्वाचं असणार आहे. मात्र राष्ट्रवादी काँग्रेस ची भूमिका काय ही येणाऱ्या काळात ठरेल. मात्र भाजप आणि शिंदेची शिवसेना यांच्यामध्ये जोरदार रस्सीखेच आपल्याला पाहायला मिळते. भाजपनं देखील या जागेवरती दावा केला आहे कारण त्यांच्याकडे सर्वात जास्त मताधिक्य आहे आणि शिंदेच्या शिवसेनेने या जागेवरती दावा केला आहे. आम्ही त्याचं कारण असं आहे की ही जागा पारंपरिक पद्धतीनं शिवसेनेकडे राहिली आहे. बरोबर, त्यामुळे जागा कोणाकडे जाणार लक्ष्मण हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं असेल. धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी.